गुडघेदुखीवर फक्त 2 ते 4 दिवसात विलाज होय, हे अगदी बरोबर आहे. मित्रांनो, मी आज आपणास अशी माहिती देणार आहे की तुमचे गुडघे दुखत असतील, सांधे दुखत असतील, हाडे कटकट वाजत असतील, यामागील कारणे आपल्याला माहीत आहे. मित्रांनो, अति कष्टाची कामे करणे, जास्त वजन उचलणे, जास्त जिने चढणे यामुळेच आपले गुडघे दुखतात असा आपला भ्रम आहे. परंतु तो भ्रम एकदम खोटा आहे. सर्व्हिसमॅन असतील, व्यापारी असतील, बैठे काम करणारे लोक असतील, महिला असतील, यांचे सुद्धा गुडघे दुखतात. होय, हे बरोबर आहे. नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल मातकर या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आपण व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि साधारणतः मित्रांनो 40 ते 45 वर्ष वयाच्या दरम्यान लोकांमध्ये, मग स्त्रिया असतील, पुरुष असतील, यांच्यामध्ये गुडघेदुखीचा त्रास हळूहळू सुरू होतो. यामुळे आपल्या दैनंदिन हालचाली, हिंडणे फिरणे यामध्ये फरक जाणवतो आणि आपल्याला त्रास होतो. यामुळे घाबरून जायचे अजिबात कारण नाही. घरच्या घरी बसल्या बसल्या आपण हा इलाज या ठिकाणी पाहणार आहोत. आपण जर तो इलाज केला आणि त्याचा नियमित वापर केला तर 100% गुडघेदुखी, सांधेदुखीवर आपल्याला या ठिकाणी आराम मिळू शकतो. मित्रांनो, साधी गोष्ट आहे. आपली सायकल जर त्याची चैन गंजली तर ती सायकलची चैन कटकट वाजू लागते आणि त्यामध्ये आपण जर ऑइल सोडलं तर ती सायकल सुरळीत चालू लागते. आपले दरवाजे सुद्धा कर वाजतात. त्यामध्ये आपण ऑइल टाकले की दरवाजे सुद्धा सुरळीत चालू होतात. तसंच आपल्या शरीराचं देखील आहे. आपल्या हाडामधील जे जॉईंट आहे त्या जॉईंटमधील ऑइल किंवा ग्रीस सारखा पदार्थ जर कमी झाला तर आपले हाडाला हाडे असे घासतात आणि त्यामुळे आपल्याला वेदना होतात आणि हाडे घासल्यामुळे त्या ठिकाणी सूज येते. म्हणून मित्रांनो, आपली गाडी जशी चालते त्या पद्धतीनेच आपलं शरीर सुद्धा नियमित चाललं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की पूर्वीच्या लोकांना 100 वर्ष त्यांचे गुडघे दुखत नव्हते, मग आज काय झालं? तर पूर्वी आहार असेल, विहार असेल, चांगल्या प्रकारचं सकस अन्नधान्य असेल, त्यांना त्या ठिकाणी खाण्यासाठी मिळत होते. म्हणून त्यांच्या गुडघ्यावर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची इजा होत नव्हती. मित्रांनो, आज काय झालंय? गुडघे दुखू लागले की आपण मेडिकलवर जातो, वेदनाशामक गोळ्या घेतो आणि त्या वेदनाशामक गोळ्या घेतल्यानंतर तेवढ्यापुरता थोडा आपल्याला त्रास कमी वाटतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गुडघे दुखू लागतात, पुन्हा गोळ्या खाणे. याचे सुद्धा शरीरावर वाईट साईड इफेक्ट होतात. काही लोकांच्या तर यामुळे किडन्या देखील खराब झालेली अनेक उदाहरणे आपण समाजामध्ये पाहतो. म्हणून गोळ्या बंद केल्या की गुडघ्याचा त्रास सुरू होतो. या गोळ्यापासून आपल्याला कायमस्वरूपी मुक्ती मिळवायची असेल तर हा इलाज आपण घरच्या घरी करून पहा. मी आज आपणास जो इलाज सांगणार आहे तो इलाज आपण सांधेदुखीवर किंवा आपल्या विलाजासाठी ज्या गुडघ्यामधील आपलं ग्रीस कमी झालेलं आहे ते ग्रीस पूर्ववत होईल. आपले गुडघे पूर्ववत होतील आणि गुडघे जर पूर्ववत झाले, सांधे जर पूर्ववत झाले तर आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर चला मित्रांनो, पाहूया हा इलाज. मित्रांनो, आपण हा जो इलाज करणार आहे घरगुती उपाय, त्यासाठी सर्वप्रथम हे मोहरीचं तेल आपण घेतलेलं आहे. मोहरीचं तेल हे पिवळ्या कलरमध्ये असते. त्यामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी ॲसिड्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे तेल सांधेदुखीवर एकदम प्रभावी आहे आणि हे प्रभावी असल्यामुळे याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. नंबर 2चा जो घटक आहे तो आहे लसण. लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी आपण बारीक करून घेतलेल्या आहेत. खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्येही तुम्ही या लसणाच्या पाकळ्या बारीक करू शकता. नंबरचा 3चा घटक आहे हळदी. हळदी जर गावरान हळदी जर आपल्याला मिळाली तर त्या हळदीची पेस्ट आपण या ठिकाणी वापरायची आहे आणि ती पेस्ट अशा पद्धतीने आपण तयार केलेली आहे. नंबर 4चा जो घटक आहे तो आहे कापूर. कापराच्या 1-2 वड्या या ठिकाणी आपल्याला वापरायच्या आहेत. त्या वड्या अशा पद्धतीने दिसतात आणि आपण आता सुरू करूया इलाज. हा कापूर, या कापराचा गुणधर्म असा आहे की तो देखील
वेदनाशामक असल्यामुळे आपण त्याचा वापर या ठिकाणी करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आता मोहरीचं तेल जे आहे ते गरम करून घेऊया। या ठिकाणी मोहरीचं तेल गरम करण्यासाठी सुरू केलेलं आहे आणि मोहरीचं तेल या ठिकाणी गरम केल्यानंतर आपण त्याचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी वापर करत असतो। मोहरीचं तेल गरम केल्यानंतर आपण आता चांगलं उकळून घ्यायचं आहे मोहरीचं तेल अगोदर। मोहरीचं तेल हे गुणकारी असल्यामुळे आता बऱ्याच जणाला असा प्रश्न पडलेला असेल की तेल काय गुडघ्यामध्ये जातं का? मित्रांनो, तेल गुडघ्यामध्ये मुरत नसलं तरी आपल्या गुडघ्याला त्या ठिकाणी त्वचेला छिद्र असतात आणि त्वचेला छिद्र असल्यामुळे ते तेल मधून जाते आणि जो गुडघे घासतात, हाडे घासतात, ती या ठिकाणी कमी करते। मोहरीचं तेल गरम झाल्यानंतर बंद कर, यामध्ये लसण टाकल्यानंतर लसणाचा कलर या पद्धतीने झालेला आहे आणि लसणाचा कलर असा झाल्यानंतर आपण आता गॅस बंद केलेला आहे। त्यामध्ये आपण आता हळद मिक्स करूया। हळद मिक्स करायची। आता हळद अशा पद्धतीने मिक्स केलेली आहे आणि एकदम गॅस बंद केलेला आहे। तेल उकळून घेतलेलं आहे, तेल एकदम गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण हळद मिक्स केलेली आहे। त्यानंतर आपण आता त्यामध्ये कापूर टाकूया। कापूर याची वडी असल्यामुळे तो आपण त्या ठिकाणी अखंड टाकायचा नाही, या ठिकाणी त्याला बारीक करून तो कापूर यामध्ये या ठिकाणी मिक्स करायचा आहे आणि असा बारीक झालेला कापूर त्यामध्ये आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ आणि हे जे मिश्रण आहे त्या मिश्रणाला आपण या ठिकाणी थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे। गॅस एकदम बंद केलेला आहे, कसल्याही प्रकारचा गॅस सुरू नाही आणि हे मिश्रण आपलं जे तयार झालेलं आहे, मोहरीचं तेल, लसण आणि हळदी आणि कापूर यापासून जे मिश्रण तयार झालेलं आहे ते मिश्रण या ठिकाणी तयार झाल्यानंतर आपण त्याला या ठिकाणी थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ते गुडघ्याला लावायचं आहे। मोहरीचं तेल, हळदी, लसूण आणि आपण जो या ठिकाणी कापूर वापरलेला आहे त्या कापराचं अशा पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण आता कोमट झालेलं आहे, पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही। कोमट जे मिश्रण झालेलं आहे त्या मिश्रणाने असे गुडघ्याला हळुवारपणे या ठिकाणी आपल्याला मालिश करायची आहे। हळुवारपणे मालिश करून सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस ही या ठिकाणी मालिश करायची आहे। त्यामुळे आपल्या गुडघ्यामधील जे ऑइल आहे कमी झालेलं आहे ते ऑइल वाढेल आणि आपले हाडं जे घासतात गुडघ्याचे, कमराचे किंवा कुठेही आपले जर हाडं घासत असतील तर त्या ठिकाणी त्याची दुखणं जे आहे ते घासणं कमी झाल्यामुळे हळूहळू वेदना कमी होतील आणि वेदना कमी झाल्यानंतर आपल्याला साहजिकच बऱ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आराम मिळेल। हे असे मागून आणि पुढून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे करायचं आहे मिक्स आणि जास्त याला घासायचं नाही, हळुवारपणे नाजूक अशी या ठिकाणी मालिश करायची आहे आणि आपल्याला गुडघेदुखीपासून आराम मिळवायचा आहे। आणि सकाळ संध्याकाळ आपण जर जास्त हे जर तेल बनवलं तर ते गाळून आपण बॉटलमध्ये भरून ठेवलं तरी चालेल आणि बॉटलमध्ये भरून ठेवल्यानंतर आपण रोज ज्या पद्धतीने लावतो थोडंसं एखाद्या वाटीमध्ये फुलपात्रामध्ये काढून घ्यायचं आणि थोडं कोमट करायचं आहे। मात्र कोमट करणे, लावण्या अगोदर कोमट करणे आवश्यक आहे आणि ते कोमट झालेलं तेल आपण गुडघ्यावर अशा पद्धतीने मालिश करायचं आहे। आणि शेवटी मालिश झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, असंच आपल्याला या ठिकाणी याला सोडून द्यायचं नाही। एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि तो सुती कपडा याला या ठिकाणी अशा पद्धतीने गुंडाळून ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गरमी तयार होईल आणि गरमी तयार झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असंच बऱ्याच वेळ या ठिकाणी बसून राहायचं आहे आणि त्याच्यामध्ये ऊब तयार झाल्यानंतर त्याचा जास्त परिणाम आपल्याला जाणवलेला दिसतो। मित्रांनो, घरच्या घरी हा उपाय करून घ्या, गोळ्या औषधापासून मुक्ती मिळवा आणि आनंदी राहा। धन्यवाद।